जर खरोखर खोपोलीचा विकास करायचा असेल तर आपण एकदा सुनील भाऊंना व राष्ट्रवादीला संधी द्या. सुधाकर घारे असतील, सुनील तटकरे असतील, आदिताई असतील, त्याचबरोबर आमच्या जोडीला उद्धव ठाकरे बाळासाहेब गट असेल, जयंत पाटील चेका पक्षाचे असतील, या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही खोपोलीचा सर्वांगीण विकास करू. त्या विकासामध्ये मी सांगेन खोपोलीच्या प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लागले जातील. नमस्कार. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यापासून राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही इथे काम करतोय. काम करत असताना खोपोलीमध्ये आम्ही सर्व आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, त्याच्यामध्ये काही सिनियर कार्यकर्ते असतील, नवीन कार्यकर्ते आणि इतर पक्ष प्रवेश करून घेतलेले कार्यकर्ते असतील, सुधा घारेंच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने खोपोलीमध्ये काम होत आहे, निश्चित खोपोलीमध्ये सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी दिसेल आणि खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी हाच एक पर्याय आहे. सुनील पाटील कशा प्रकारे योग्य उमेदवार आहेत? आयत्यावेळी हा चेहरा राष्ट्रवादी झाला आणि उमेदवार देखील ठरला, चांगला प्रतिसाद देखील मिळतोय अशी देखील चर्चा आहे. कशा प्रकारे सुनील पाटील हा योग्य उमेदवार शहराच्या दृष्टिकोनातून आहे ते माझे नगराचे देखील आहे. खोपोली शहराचा सर्वांगीण विकास करायचा हा आमचा हेतू होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वसामान्याचा चेहरा हवा होता. त्या चेहऱ्यासाठी सुनील पाटील आपण पाहिला असेल, मग त्या मराठा आरक्षण असेल, कोरोनामध्ये केलेलं काम असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम असेल, इतर काही सुखदुःखामध्ये प्रत्येकाला उपलब्ध असणारा नेता म्हणजे सुनील पाटील. सुनील पाटलांना नगरपालिकेचा अनुभव आहे, KTC मंडळामध्ये काम केलं त्याचा अनुभव आहे. खोपोली शहरामध्ये आपण पाहिलं असेल, खोपोलीमध्ये नाट्यगृहाची समस्या आहे, ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे. शिवसृष्टी तिचं काम होणं गरजेचं आहे. खोपोली बाजारपेठेमध्ये आपण जेव्हा येतो पाहतो त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा नाही आहे, ती समस्या आहे. हॉस्पिटलची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, गटाराची समस्या आहे. खोपोली फाट्यावरती 6 वाजल्यानंतर जी काय ट्रॅफिक होते, जर एखादा पेशंट सिरियस असेल तर त्याला खोपोली फाट्यावरून खोपोली गावामध्ये पोहोच करण्यासाठी जवळजवळ अर्धा ते 1 तास लागतो. ह्या ज्या समस्या सोडायच्या असेल तर ज्याला खोपोलीची जाणीव आहे, ज्याला खोपोलीचं माहीत आहे, असा चेहरा आम्ही सुनील पाटील यांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला निश्चित सुनील पाटील वरती विश्वास आहे का ते निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि ह्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडतील. आम्हाला देखील खोपोलीमध्ये फिरताना सुनील पाटील हा रस्त्यावरचा चेहरा आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, रस्त्यावरचा चेहरा आहे. चांगली माणसं, चांगल्या माणसाला संधी मिळली पाहिजे अशी देखील चर्चा आहे. सुनील पाटील हे व्यक्ती कर्तृत्वाने तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगेन, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष म्हणून आमचा जो चेहरा आहे हा कमर्शियल नाही आहे, हा सामाजिक चेहरा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस आहे. तो तुम्हाला कधीही उपलब्ध होईल. कुणीही सर्वसामान्याने त्याला फोन करा, तो त्याचा फोन उचलणार. कुठल्याही कार्यक्रमाला त्याला आमंत्रण द्या, तो त्या ठिकाणी पोहोचणार आहे. सर्वसामान्यांना जाणणारा, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा असा चेहरा आहे. सुनील पाटील ज्या वेळेला काम करतात त्याने असं कधी विचार नाही केला की मी खोपोली नगरपालिकेचं आरक्षण पडेल आणि मी नगराध्यक्ष होईल आणि मला पक्षाकडून ती उमेदवारी दिली जाईल. फक्त ते काम करत असतात. आपण पाहिलं असेल, ज्या वेळेला त्यांना संधी भेटते त्या वेळेला ते फक्त कामच करत राहतात आणि निश्चित हा चेहरा आम्ही निवडलेला आहे आणि खोपोलीची जनता राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करतील. हेच माझं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये असताना इतका मोठा माणूस त्याच्यावर पक्ष त्यांना संधी देत नाही, त्यांच्यावर ही पक्ष प्रवेशाची वेळ येते, कुठेतरी त्यांच्यावर आज तुम्ही त्यांना न्याय दिलेला आहे परंतु त्या लोकांनी अन्याय केला अशी देखील भावना आहे. समोरचं जे आहे ते सर्व कमर्शियल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या पद्धतीनेच काम केलं जातं. खोपोलीमध्ये ज्या काही समस्या असतील, भाजी मार्केटला आपण पाहिलं असेल, खोपोली गावातलं भाजी मार्केट असेल, फाट्यावरचे भाजी मार्केट असेल, या दोन्ही भाजी मार्केटमध्ये आपण पाहिलं तर कित्येक दिवस त्याच अवस्थेमध्ये, कधी भिंत पडेल, किती मोठे अपघात होईल आणि किती जीवितहानी होईल सांगू शकत नाही. अशाही परिस्थितीमध्ये प्रशासन काय करत आहे, ढिम्म पद्धतीने फक्त पाहत आहे. हे जर सुधारायचं असेल तर खोपोली नगरपालिकेमध्ये आपला माणूस बसणं गरजेचं आहे. तर माझी सर्व खोपोलीकरांना विनंती आहे, जर खरोखर खोपोलीचा विकास करायचा असेल तर आपण एकदा सुनील भाऊंना व राष्ट्रवादीला संधी द्या. सुधाकर घारे असतील, सुनील तटकरे असतील, आदिताई असतील,
त्याचबरोबर आमच्या जोडीला उद्धव ठाकरे बाळासाहेब गट असेल, जयंत पाटील चेका पक्षाचे असतील, या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही खोपोलीचा सर्वांगीण विकास करू. त्या विकासामध्ये मी सांगेन, खोपोलीच्या प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लागले जातील. खोपोलीमध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत आउट साईडला, त्या ठिकाणी आजही जाण्यासाठी रोड नाही. आम्ही तो रोड देण्याचा प्रयत्न करू. बाहेरून जे कामगार येत आहेत त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्यामुळे जे आपण पाहतो ते कुठे त्या ठिकाणी राहत आहेत, आम्ही त्यांनाही व्यवस्था करू. खोपोलीमध्ये एक सर्वात मोठी समस्या आपण पाहत असेल, पार्किंगची समस्या. ज्या काय प्रत्येक ठिकाणी रोडवरती ज्या गाड्या उभ्या असेल, ट्रक असतील, बसेस असतील, छोट्या मोठ्या गाड्या उभ्या आहेत, हे उभं राहण्याचं कारण काय, तर त्यांना नियोजनबद्ध पार्किंग दिली नाही आहे. हे देण्याचं काम आम्ही करू. आणि ह्याच ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये रोड असेल, लाईट असेल, पाणी असेल, ह्या मूलभूत गरजा आम्ही खोपोलीकरांना देऊ. खासदार त्यांचे आहेत, नगरविकास खाता देखील त्यांच्याकडे आहे, आमदार त्यांचे आहेत, तरी त्यांना इथल्या लोकांना हात जोडावं लागतात, मनवावं लागतं. आम्ही विकास केलाय, आम्हाला मतं द्या. काय ही अवस्था येतो गली गलीत अगदी रस्त्यावर तुम्ही विकास केला तर तुमच्या ही वेळ नाही यायला पाहिजे ना. गेले आमदार पहिले 5 वर्ष आहे, आता एक 6 वर्ष झालेलं आहे. मुख्यमंत्री त्यांचे होते, उद्योगमंत्री त्यांचे होते, नगरविकास त्यांच्याकडे होते. असं कोणत्या प्रकारचं भरीव काम खोपोली शहरामध्ये केलेलं आहे त्यांनी. आपण पाहिलं असेल, खोपोलीमध्ये एक चांगलं असं ग्राउंड पाहिजे मुलांना, ते दिलं असतं, ते सुद्धा देऊ शकले नाही आहेत. कोरोना काळामध्ये अद्ययावत हॉस्पिटल नसल्यामुळे कितीतरी लोकांचा जीव गेलं, ती सुद्धा खूप मोठी हानी झालेली आहे. पाण्याची समस्या आजही खोपोलीमध्ये काही ठिकाणी मुबलक पाणी येत नाही. ते पाणी नाही येण्याचं कारण कुठल्याच प्रकारे विकास काम केलं नाही, ना आमदारांनी केलं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो का, ज्या वेळेला इलेक्शन जाहीर झालं त्यावेळेनंतर राष्ट्रवादीमध्ये शिंदे गटातून असतील, इतर पक्षातून जो ओघ येत आहे, ही विजयाची नांदी आहे. 2 तारखेला होणारं मतदान हे जास्तीत जास्त घड्याळाला होईल आणि 3 तारखेला गुलाल हा राष्ट्रवादीकडेच असेल. शेवटचा प्रश्न, आता वेळ तर जवळजवळ संपत आलेली आहे आणि तेच वेळ तर जवळ संपत आलेली आहे. एकूणच काय चित्र राहील, कशा प्रकारे राष्ट्रवादी विधानसभेनंतर आता ज्या मला जे शहरात चित्र दिसतंय, प्रचंड मोठ्या कार्यकर्ते देखील वाढले, संघटना देखील वाढलेली आहे. तटकरे साहेब इतका त्यांनी तर अधिक लक्ष दिलेलं आहे. तुम्ही देखील त्या बैठकीला होता. आता तटकरे साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आता मात्र सगळे कार्यकर्ते ग्रामीण भागातल्या किंवा शहरात सगळेच कामाला लागले आहेत. काय 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 चालू नेमकं आता शेवटच्या क्षणाला? नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे. सर्वसामान्य मतदारांपर्यंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचत आहेत. राष्ट्रवादी काय करणार हे सांगतायत. राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवून निश्चित खोपोलीकर राष्ट्रवादीचे उमेदवार असतील सुनील पाटील यांना विजय करतील. आपण पाहिलं असेल, प्रत्येक वेळेला राष्ट्रवादीच्या बाजूनेच खोपोलीकरांनी कौल दिलेला आहे. खोपोलीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आणि त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यासाठी आमचे ग्रामीणचे कार्यकर्ते असतील, शहराचे कार्यकर्ते असतील, तटकरे साहेबांचा आदेश आम्हाला निश्चित आहे. आदिताई असतील, सुधाभाऊ असतील का, एकत्र येऊन काम करून आपण खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया. आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचून सुनील भाऊ पाटील यांना भरघोस मताने विजय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. छोटं उत्तर द्या की आता मात्र शेवटची सभा होते अजितदादांची, ही सभा टर्निंग पॉईंट आहे. अजितदादा हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. खोपोलीवरती विशेष प्रेम आहे तटकरे साहेबांचं ना दादांचं. मुंबई पुण्याला जाण्याच्या मार्गावरती खोपोली शहर आहे आणि निश्चित खोपोलीच्या विकासासाठी अत्यावश्यक जो निधी आहे, सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, तटकरे साहेबांचं जसं रोह्यावरती प्रेम आहे तसंच खालापूर व खोपोलीवरती प्रेम आहे. आणि उद्याच्या सभेमध्ये आपल्याला ते बघायला सुद्धा भेटेल. प्रचंड संपर्क लोकांची त्या ठिकाणी गर्दी असेल आणि दादांच्या माध्यमातून खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व दादा देतील हा आम्हाला विश्वास आहे. थँक्यू.